हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। ज्या वेळेला सज्जन हो माझ्या ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा झाली ना, माझ्या ज्ञानोबारांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि ज्ञानोबारांनी आपल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला ज्ञानोबारांनी मांडे खाण्याची इच्छा बोलून दाखवली। 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबाराला म्हणते, दादा कशाला रे चिंता करतोस? दादा आई नसली तर काय झालं, दादा ताई आहे ना तुझी, अरे ही मुक्ताई आज तुला मांडे करून खाऊ घालेन, नको चिंता करू दादा, जा आळंदी गावामध्ये मधुकरी मागून आण, भिक्षा मागून आण। ज्ञानोबाराने माझ्या झोडी अडकवली सज्जन हो काखेमध्ये आणि ज्ञानोबारा आळंदी गावामध्ये गेले। दारादारामध्ये जाऊन प्रत्येक दारावर भिक्षा मागितली ज्ञानोबारांनी। 4 घर भिक्षा मागून पसाभर पीठ ज्ञानोबारांनी आपल्या झोळीत घेतलंय आणि ते पसाभर पीठ घेऊन ज्ञानोबाराय आळंदी गावातून निघाले सज्जन हो। आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तेवढ्यात घोड्यावर बसून एक ऐन वेसी मध्ये घोड्यावर बसून एक घोडस्वार येतो, नाव त्याचं विसोबा। ज्ञानोबारांना पाहिल्या बरोबर आवाज दिला, ए संन्यासाचा कार्ट्या, अरे आळंदी पाठवायची ठरवली की काय? आळंदी गावात येण्यासाठी मनाई केलेली असताना, मज्जाव केलेला असताना काय रे असतं तुमचं काम? काका मायबाप निघून गेल्यापासून काका आजपर्यंत एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही। आज मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून काका 4 घर भिक्षा मागितले आणि पसाभर पीठ घेऊन चाललोय काका बेटाकडे। अरे मांडे खाण्याची इच्छा आमच्यासारख्या विद्वान पंडितांना व्हावी, तुमच्या सारख्यांना मिळाले तर शिळे तुकडे खावेत, अन्यथा उपवासी पोटी झोपावं, असं म्हणून विसोबानं घोड्यावरून उडी मारली सज्जन हो खाली। विसोबानं घोड्यावरून खाली उडी मारली, ज्ञानोबारायाच्या जवळ आला। ज्ञानोबारायाच्या काखेत जी झोळी होती पाहिलं, त्या झोळीमध्ये पीठ होतं थोडंसं, त्यानं ती झोळी हिसकाटून घेतली मायबाप। विसोबानं ती झोळी हिसकाटून घेतली आणि त्या झोळीला त्या विसोबानं पालथं केलं, झोळीतलं जे पीठ होतं सगळं जमिनीवर सांडलं। एवढ्यावर विसोबा नाही थांबला, आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ माती मोल करायला सुरुवात केली सज्जन हो। ज्या वेळेला तो विसोबा ते पीठ माती मोल करत होता, माझ्या ज्ञानोबाराच्या डोळ्यातून गळगळ अश्रूच्या धारा येत होत्या। कोणाला सांगणार दुःख? ज्यांना दुःख सांगायचं ते मायबाप या जगाचा निरोप घेऊन केव्हाच निघून गेलेले होते। माझ्या ज्ञानोबाराने डबडबल्या डोळ्यानं तसंच ते पीठ भरायला सुरुवात केली सज्जन हो। आपल्या झोळीमध्ये ते पीठ भरलं आणि ज्ञानोबारा निघाले सिद्ध बेटाकडे सज्जन हो। 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई वाट पाहते मुक्ताई, दादा येईल माझा ज्ञानदादा येईल, आता माझा ज्ञानदादा गोड गोड मांडे घेऊन येईल, माझ्या ज्ञानदादाला मी गोड मांडे करून खाऊ घालील। 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई मनात विचार करते, तेवढ्यात ज्ञानोबाराय आली मायबाप। मुक्ताईला आनंद झाला, ज्ञानोबाराय आलेलं पाहिलं, धावत गेले मुक्ताई। जसं जवळ येऊन पाहते तर ज्ञानोबारायच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा तिला दिसल्या।
ज्ञानोबारायच्या डोळ्यातून अश्रूच्या लागलेल्या धारा त्या मुक्ताईनं पाहिल्या. सज्जन हो, छोटस लेकरू निरागस ती मुक्ताई धावत गेली आणि ज्ञानोबारायच्या कमरेला तिनं कडकडून मिठी मारली. विचारते, दादा दादा का रडतोयस दादा? अरे मारलाय का दादा तुला कुणी? शिव्या दिल्यात का दादा कुणी? अरे वाईट बोललाय का दादा? सांगणार आहे दादा, बोल ना दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई विचारू लागली दादाला, ज्ञानोबारायला, ज्ञान दादा, ज्ञान दादा, ज्ञान दादा, ज्ञान दादा, दादा दादा. हे दादा बोलणार आहे दादा, का रडतोय? सांगणार आहे दादा. अरे मारलंय का तुला कोणी? शिव्या दिल्यात का दादा? सांग ना दादा. माझे ज्ञानोबाराय सज्जन हो, गळगळ डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. मुक्ताईला हृदयाला लावलं, डोक्यावरून हात फिरवले. मुक्ताईच्या ज्ञानोबाराय म्हणतात, अगं मुक्ते, गरीबाचं भाग्य गरीबच असतं मुक्ते. आज असं वाटलं होतं आई गेल्यानंतर आज तरी मांड्या खायला मिळतील मुक्ते. 4 घर भिक्षा मागितली, पसाभर पीठ घेतलं, निघालो होतो बेटाकडे. रस्त्यानं येता येता तो विसोबा भेटला आणि त्या विसोबानं सगळं पीठ माती मोल केलं ग, माती मोल करून. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानोबारायांना धीर देण्याचं काम करते. माझ्या ज्ञानोबारायांनी ती झोळी घेतली. सज्जन हो, झोळी बाजूला टाकली. आतमध्ये कुटियामध्ये ज्ञानोबाराय जातात आणि त्या कुटियेचा त्या ताटीचं दार बंद केलं आणि बसले ज्ञानोबाराय समाधी लावून. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई त्या ताटीच्या खिडकी जवळ जाते आणि म्हणू लागली, दादा, ए ज्ञानदादा, अहो ज्ञानदादा, तुमच्यासारख्या महान संतांनी दादा जर असं ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसलं ना, तर या जगाचे ज्ञानाचे दार कायमचे बंद होतील दादा. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ या जगाला नाही भेटणार दादा. हे सगळं जग अज्ञानाच्या खाईत लोटल्याशिवाय राहणार नाही दादा. 5 वर्षाची चिमुकली माझी मुक्ताई ज्ञानोबारायांना धीर देण्याचं काम करते. दादा नका चिंता करू, आहे त्या पिठाचे मांडे मी तुम्हाला करून खाऊ घालीन दादा. झाळंदी गावामध्ये मांडा भाजण्यासाठी खापर लागतंय ना दादा, तेवढं खापर घेऊन या. गेले माझे ज्ञानोबाराय, प्रत्येक दारादारावर हिंडले सज्जन हो ज्ञानोबाराय. त्या काळात माझ्या ज्ञानोबारायांच्या नशिबी फुटकं खापर सुद्धा नाही भेटलं. हिरमुसल्या चेहऱ्यानं ज्ञानोबाराय पुन्हा वापस आले. आता मात्र मुक्ताई हवालदिल झाली. दादा खापरच नसेल, गाडगत जर नसेल तर मांडव भाजायचं कसं कशावर दादा? ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते नको चिंता करू, आज तुझा हा ज्ञान दादा तुझ्याच हातचे मांडे खाणार आहे. तू मांडव बनव मुक्ते. माझ्या मुक्ताईनं मांडव बनवलं दादा, मांडव बनलंय दादा, पण हे भाजायचं रे कसं दादा? ज्ञानोबारायने माझ्या गुडघे जमिनीवर टेकवले. सज्जन हो, दोन्ही हात समोर टेकवले. मुक्ताईनं मांड तयार करावं, मुक्ताईनं मांड तयार करावं, ज्ञानोबारायच्या पाठीवर टाकावं आणि एका क्षणात ते मांड भाजून निघावं. सज्जन हो, जर त्या काळात त्या दुर्जनांनी, त्या दुष्ट लोकांनी ज्ञानोबारायांना माझ्या छळण्याचं काम केलं नसतं ना, तर आज जगाला कळाला नसता ज्ञानोबारायांचा अधिकार. नसतं कळाला या जगाला. सज्जन हो, ज्ञानोबाराय कोण? कोण ज्ञानोबाराय? तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकलं, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य पीक झालं. गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी. अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली. घुमला गजर भाळी, ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली, चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, चित्त तुझ्या पाऊली. ज्ञानोबा माऊली, समाधीची सावली. नसता कळाला ज्ञानोबारायांचा अधिकार जगाला. सज्जन हो, प्रत्येक संतांचं जीवन पहा. संतांना त्रास सहन करावा लागला. चांगलं काम करायचंय ना सज्जन हो, भक्तिरूपी पोळी सहजासहजी मिळत नाही.
संतत्व संताच्या जीवनात सहजासहजी नाही मिळालं. आज संताची पूजा होते सज्जन हो, परंतु ते संतत्व प्राप्त करणं सोपं काम नाही.